तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे फार्मा बॉय आणि मी एक फार्मासिस्ट आहे. आजचा एक नवीन एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. जास्त काही नवीन म्हणजे ऍक्सेस तो काही फक्त फार्मसीचा एक्सपिरियन्स नाहीये. माझे जे कोणी फ्रेंड्स आहेत त्यापैकीच काही जण म्हटले की बाबा तुझं काम तर लय भारी आहे, नुसतं बसायचं तिथं आणि औषधं वाटायची. त्यांना वाटतं एकदम सोपं काम आहे, जास्त काही त्यामध्ये ताणतणाव नाही वगैरे असं. पण तुम्हाला एक खरं सांगायचं झालं तर सगळ्यात जास्त ताण पर्सनली मला असं वाटतं. आता रिटेलमध्ये मी अपोलोमध्ये देखील काम केलंय, रिटेल स्टोअरवरती, आणि आता इथे डिस्ट्रीब्युशनचं फार्मसीमध्ये काम आहे. तर मला असं वाटतं पर्सनली की कम्युनिटी फार्मसी ही सगळ्यात थोडीफार म्हणजे जे जास्त पेशंट इंटरॅक्शन असल्यामुळे प्रत्येक पेशंटला जे आहे ते प्रॉपर हँडलिंग करणं थोडंसं अवघड जातं. आणि तिथे पर्सनली मला असं वाटतं की तिथे पीस ऑफ माइंड म्हणजे मनाची ती शांती खूप असणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक पेशंट आता काय होतं, प्रिस्क्रिप्शन डॉक्टरनी लिहून दिलं त्यात असतील 5 ते 6 गोळ्या. प्रत्येक पेशंटला जर आपण सांगत बसलं म्हणजे तसं आपण सांगतोच ही गोळी सकाळ संध्याकाळ दुपार, पण पेशंट कन्फ्यूज होऊन जातो की ही गोळी किती वेळा खायची. आणि पेशंट 10 वेळा विचारतो. सपोज त्याला 3 गोळ्या देऊन दिल्यात, अमॉक्सिसिलिन, सिट्री आणि पॅरासिटामॉल. तर आपण त्याला सांगितलं बाबा पॅरासिटामॉल 2 टाइम घे, सिट्रिझिन 1 टाइम घे आणि अमॉक्स पण 2 टाइम घे, एवढं त्याला सांगितलं. तो परत क्वेश्चन करणार, कधी घेऊ, सकाळी की संध्याकाळी. परत त्याला सांगायचं ज्या 2 टाइम आहे त्या सकाळ संध्याकाळ घे आणि जी 1 टाइम आहे ती संध्याकाळी घे. मग तो परत प्रश्न करणार, उपाशी पोटी घेऊ की जेवल्यानंतर. मग त्याला परत सांगायचं बाबा जेवल्यानंतर घे. पित्ताची असेल तर उपाशी पोटी घे. तर तो परत प्रश्न करणार, उपाशी पोटी कोणती घ्यायची आणि जेवल्यानंतर कोणती घ्यायची. तर त्याला परत सांगायला लागतं, जी पित्ताची आहे ती आधी घे, ज्या बाकीच्या आहेत त्या जेवल्यानंतर घे. म्हणजे सगळेच मग तो परत प्रश्न विचारणार, म्हणजे सगळ्याच गोळ्या 2-2 टाइम घ्यायच्या का आणि हीच 1 टाइम घ्यायची का. परत त्याला म्हणायचं हो बाबा असंच आहे. परत त्याला दिली समजा कप सिरपची बाटली लिहून दिली, हा हा कप सिरप कधी घ्यायचा, जेवल्याच्या आधी की नंतर. त्याला परत सांगायचं हा बाबा जेवल्यानंतर घ्यायचा. किती घ्यायचा, 5 ml की किती ml घ्यायचा. एक झाकण घे बाबा, एक एक झाकण 2 टाइम घे, जेवल्याच्या आधी की नंतर. असे करत करत लिटरली ते डोक्याचं पार भजन करून टाकतात. त्यांना 10 वेळा तेच ते सांगायचं. आणि मला एक सांगा, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये फक्त एक पेशंट हँडल करायचा नसतो. डेलीचा कमीत कमी 200, 250, 300 पर्यंतची जर ओपीडी असेल, 300 जण आता समजा काय होतं, सकाळच्या टायमिंगला एक 10-11च्या आसपास म्हणजे भरपूर सारे पीक टाइम असतो आपला, भरपूर पेशंट असतात. 12, 12:30, दीड कधी कधी वाजतात ओपीडी पूर्ण क्लिअर करायला. आणि नंतर 4 वाजता जेव्हा आपण ओपीडी ओपन करतो तेव्हा ऑलरेडी पेशंट जे आहे ते पेपर घेऊन तिथे उभे असतात. लाईन रांगा, मोठ्याच्या मोठ्या रांगा असतात. आणि प्रत्येकाला जर एवढा वेळ देत बसलं तर जे आहे ते मागची आपण गर्दी आपण ती गर्दी कमी कसं काय करणार. हा एक मोठा जो आहे तो प्रश्न फार्मसिस्ट समोर असतो. सिंगल पर्सन जे आहे ते अशा हेवी ओपीडी हँडल करू शकत नाही. त्यामुळे कुणीतरी एक सोबत जर मदतीला असेल तर प्रॉपरली सगळी हँडलिंग होते. पण सिंगल पर्सन असेल तर खूप जास्त त्रास होतो. आणि प्रत्येक पेशंट मधला सगळं असं पण नाही की सगळे एकदम शांत असतात. एखादा ओरडणार, हे आहे तुमच्याकडे, हे नाही का तुमच्याकडे, ते नाही का तुमच्याकडे, दरवेळेसच नसतं. त्यातल्या मी तुम्हाला सांगितलंय कप सिरप बद्दल खूप लोक भांडणं करतात की लिहिले आतून, तू का देत नाही वगैरे वगैरे. त्यामुळे सर्व प्रकारच्या पेशंटला, एकदम उद्धटच्या उद्धट पेशंटला पण शांतीमध्ये उत्तर देणं गरजेचं असतं. विदाऊट जास्त आपला आवाज वाढवण्याच्या म्हणजे जास्त आवाज आपला वाढला नाही पाहिजे. शांततेत समोरच्याला उत्तर द्यायचं. समोरचा कितीही उद्धट बोलला तरी त्याला काही न बोलायचं. अशा गोष्टी खूप शांततेत हँडल कराव्या लागतात. त्यामुळे पेशंट हँडलिंग जी आहे ती सगळ्यात मला वाटतं अवघड गोष्ट आहे, आणि जे की शिकणंही खूप गरजेचं आहे. आणि तेच जे आहे ते मला पर्सनली या फील्डमध्ये जास्त इंटरेस्ट जनरेट करतं. आता काय होतं की आज जर आपण शिकलो ही गोष्ट की प्रत्येक प्रकारचा पेशंट हँडल कसा करायचा, आणि त्यातल्या त्यात काय की तिथे खूप शांत डोकं ठेवायला लागतं.
आणि ज्यांचा असा पटकन ज्यांना राग येतो ना त्यांचं खूप अवघड आहे या फील्डमध्ये. जे एकदम शांत आहे, बाबा ओरडला तर ओरडला, काय म्हणतोय तो काय म्हणू दे, त्याला काय करायचं ते करू दे. आणि कोणतीही गोष्ट जे मला वाटतं की पर्सनली घेऊ नये, तो काय आपल्याला शिवाय देत नाही, तो शिवाय देतोय की इथं अवेलेबलच नाहीये काय. त्यामुळं जी गोष्ट फार्मसीमध्ये होते, हॉस्पिटलमध्ये होते, ती हॉस्पिटलमध्ये सोडून देणे. प्रोफेशनल लाईफ वेगळी, पर्सनल लाईफ वेगळी, अशा गोष्टी जर तुम्ही शिकले तर खूप तुमच्यासाठी चांगलं राहील. अपकमिंग फार्मसिस्टसाठी पण ही गोष्ट सांगतो, जर रिटेल फार्मसीमध्ये यायचं असेल तर पेशंट हँडलिंग तुम्ही प्रॉपरली चांगली जर तुमची असेल, लोकांशी चांगलं बोलता येत असेल, तर नक्कीच तुम्ही या फील्डमध्ये चांगल्या प्रकारे टिकून राहाल. तर आजचा एक्सपिरियन्सचा व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला समजला असेल. अपकमिंग कोणी फार्मसिस्ट असतील त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.